साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैत भाव पटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। चुडालेला ज्ञान प्राप्त झालेले असून सुद्धा वनात निघून गेलेल्या राजाचा शोध लावण्यासाठी तिला योग सिद्धीची आराधना नाईलाजाने करावी लागते। यातील हास्यास्पदता दाखविताना ती म्हणते, पूर्ण समाधान ज्ञानेची पावन असता योगाभ्यसन कासयासी। असो राया करिता अवश्य करणे परितया तिने समाधान। पिकलिया शेती नांगर घालीजे तेवी आता कीजे योगाभ्यास। सायुज्य पदवी पूर्ण असोनिया जाणे मागावया मधुकरी। कुबेरासी जाणे मागावया ऋण योगाभ्यास करणे तेवी मज। कुबेराला कर्ज म्हणजे त्याच्याकडे असलेली जी काही बाकी ते मागायला जाणं, तसं योगाभ्यास करणं मला त्या पद्धतीचं झालं म्हणे। शेत पिकल्यावर नांगर घालायचं तसं मला योगाभ्यास करणं झालं। पूर्ण सायुज्यता पदवी प्राप्त झाल्यानंतर भिक्षा मागणं त्यासारखं मला योगाभ्यास करणं हे झालेलं आहे। भोजन झालिया करणे जीवी पाक योगाचे कौतुक तैसे मज। भोजन झाल्यानंतर, कारण ज्ञानोबराय सांगतात, तृप्ती झालिया जैसी साधने सरती आपैसी। आता साधनाची काय गरज आहे, तसं भोजन झाल्यानंतर आता पाक करायची काय गरज आहे, तसं ज्ञान झाल्यानंतर योग करायची काय गरज आहे। कळसावरी काम जीवी चालविजे तैसे मी करीजे योगाभ्यास। कळस पूर्ण झाला आता तरी काम चालूच आहे, तसं मला योगाभ्यास करणं वाटतं। उसाचिया शेंडा फळे जैसी येती तेवी सिद्धी प्रती वांछी जेम्या। आता ऊस पूर्ण झाला ना, पूर्ण आता काय फळ लागणार तिथं, तसं योगाभ्यास मला असं वाटतं। सूर्योदय होता दिवट्या लाविजे तैसे म्या करीजे योगाभ्यास। म्हणजे इथं स्वामींनी बरेच उदाहरण देऊन योगाभ्यास करण्याची काय आवश्यकता आहे हे पटवून दिलेलं आहे। सूर्य उदय झाल्यानंतर दिवे लावायची काय आवश्यकता आहे। रज्जू ओळखिता सर्पा मारू जाणे योगाभ्यास करणे तैसे झाले। आता दोरी रूपाने कळाल्यानंतर सर्पाला मारण्यासाठी प्रयत्न काय करायचे, तसं मला आता योगाभ्यास करणं झालेलं आहे। शिंपीचे रजत कळता वेचू जाणे, आता स्पष्ट झालं की इथं शिंपला आहे, इथं काही चांदी, मग ती चांदी घेण्यासाठी परत वागणं। योगाभ्यासने तेने रीती मृगजळावरी बांधिजेल सेतू तेवी अघटित योग करणे। अघटित असलेला हा योग अभ्यास करणं म्हणजे मृगजळाच्या नदीवर सेतू बांधणं, म्हणजे पूल बांधण्याचं काम करणे। दृष्टांत मालिकांची अशी अनेक उदाहरणे या ग्रंथात आहेत। ती वाचत असताना ज्ञानोबारायांच्या शैलीची आठवण येते। कधी कधी एखाद्या विचाराचा तपशील अगदी बारकाव्यानिशी भरत स्वामी तो विचार प्रभावीपणे मांडतात। उदाहरणार्थ, कुंभक वेश धारी चुडाला राजाला आपण सर्वस्वाचा त्याग करून वनात आलो या त्याच्या अहंकाराबद्दल बोलते। राज्य त्यागी येले वनसेवी येले येथे काय गेले तुझे राया। राजन, तुम्ही घराचा त्याग केला पण वनाचा स्वीकार केला ना, मग त्याग कशाचा केला। तेथे स्वजन असती येथे पशु होती तेने होय चित्ती रंजवन। घरामध्ये लेकरं बाळ होते
आणि इथं पशु पक्षी आहेत. तुमचं रंजवंत व्हायच लागले टाइमपास. तेथे दिव्य वाडा झोपडी तरी येथे, काय असे तेथे छायवीन. तिकडं दिव्य महाल होता, राजवाडा होता, आणि इथं झोपडी आहे. मग तुम्हाला छाया दोन्हीकडे सारखीच मिळायला लागली. मग फरक काय झाला? तेथे होती शय्या येथे तृणासन, झोपती समान दोन्ही ठाई. तिथं काय होतं? शय्या होती, आणि इथं गवत आहे, गवताचं आसन आहे. झोप तर दोन्हीकडे सारखीच लागायला लागली. दिव्यान्न खाता अथवा फळमुळ, तृप्ती तो केवळ एक अशी. तिकडं तुम्हाला पंचपक्वान्नाचं ताट होतं, आणि इथं कंदमूळ फळं खायला मिळायला लागले. म्हणजे तृप्ती तर सारखीच आहे ना. तेथे सेवकजन येथेही इंद्रिये, तरी सांगे काय गेले राया. तिथं सेवकजन होते तुमच्या सेवेसाठी, आणि इथं इंद्रिय आहेत सेवेसाठी. मग काय फरक झाला राजन? तेथे राज्य करणे येथे कर्म करणे, क्रिये माझी उणे सांग काय. तिथं सुद्धा राज्य करायचं कर्म होतं, आणि इथं सुद्धा क्रिया म्हणजे कर्म करायच लागली. म्हणजे क्रियेमध्ये काय कमीपणा आला? तेथे मुकुट असे येथे जटाशिरी. तिथं मुकुट आहे, आणि इथं जटा. डोक्यावर काय आहेत? जटा आहे. ओझे दोही परी सारी खेती, दोघांकडं सारखंच वज आहे. वस्त्र परिधान येथे हे कौपिन, परियाच्छादन एक रूप. तिकडं वस्त्र परिधान करत होते, इथं कौपिन आहे म्हणजे कुबडी. तर आच्छादन एक रूप म्हणजे अंग झाकायला तुम्हाला आहेच ना. काय फरक पडला? तेथे वस्तुजात म्हणती संसार, येथे का हा कीर जमा केला. तिथं संसार म्हणजे वस्तू संग्रह, याला संसार म्हटलेला आहे. आणि मग इथं हा कचरा कशाला जमा केला? ही कुबडीन, हे काष्टांची ती पात्री अथवा भोपळा. काष्टाचं पात्र असतं ना, भिक्षा पात्र, आणि तर पाणी पिण्यासाठी भोपळा. भस्म गोळ माळा मिळविल्या, भस्मन हे माळा गळ्यामध्ये. फल मुळांची पाळे दुरडी फुलांची, चर्मे ही पशूंची मिळविली. म्हणजे आसन कशाचे? चर्म चांबड्याचं आहे ना आसन, वाघाच्या कातड्याचं आसन आहे. आणि ही तर फळं मुळं आहेत, कंदमुळं आहेत, हे सगळं पशुपक्षी आहेत. ऐसा हा संसार राया मिळविला, प्रपंच हा गेला राया कैसा. इथं सुद्धा हा संसार गोळा केला. मग संसार कुठं निवृत्त झाला राजन? ज्ञान मार्गातील गूढ अनुभव वर्णन करण्यात स्वामींचा हातखंड आहे. ते अनुभव त्यांनी स्वतः घेतलेले असल्यामुळे ते वर्णन करताना त्यांची वाणी कुठेच अडखळत नाही. योग्य ते शब्द आणि योग्य त्या प्रतिमा त्यांना सहज सुचत जातात. उदाहरणार्थ, कुंभकाच्या उपदेशाने राजाला एकदम सहज समाधी लागली. हे सांगताना स्वामी लिहून जातात, ऐसे ऐकून या राजा शिखित ध्वज, घेतसे सहज समाधी तो. असं ऐकल्यानंतर राजाला समाधी लागली. चारी अवस्थेशी चारीही वाचेसी, चारीही विघ्नांशी सांडियले, वृत्तीशी सांडुनी शून्य ओलांडुनी, पावला निर्वाणी स्वस्वरूपेशी. चार अवस्था, बालपण, तारुण्य, म्हातारपण आणि ही तीन अवस्था आहेत देहाच्या. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्हीच्या सापेक्ष तुरीय अवस्था नावालेली. आणि स्थूल, सूक्ष्म, कारण या तीन देहाच्या सापेक्ष महाकारण देह हा चौथा देह. आणि ह्या जीवाच्या ठिकाणी असलेलं विघ्न कोणतं आहे? तर अज्ञानाचं विघ्न आहे. माया विघ्ने भ्रमरा खै, म्हणता मी माझेनी घरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. म्हणून हे संपत्तीचे आहेत सगळे. सब पैसे के भाई आपणा साथी नाही कोई, कबीरदास सांगतात. म्हणून जीवाला मायेचं विघ्न पडलेले. जसं कापसावर लाल्या रोग पडलेला आहे, तसं जीवाला कोणतं ग्रहण लागलेलं आहे? अज्ञानाचं. आणि ते अज्ञानाचं ग्रहण हे ज्ञानानं निवृत्त होणार आहे. म्हणून वृत्तीशी सांडुनी शून्य ओलांडुनी. वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिसे तेथे.
म्हणून त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई दे, म्हणून ती वृत्ती तिचा सुद्धा त्याग करावा लागतो. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला आकळ हो. जिथं शून्य नाही तिथेही तो आहे, जिथं खडक आहे तिथेही तो आहे, जिथं चलणारे जीव आहेत तिथेही तो आहे. म्हणजे देव कुठं नाही. म्हणून जयापासून सकळ मही मंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नय अनुमाना श्रुतीशी. तो विठ्ठल स्वरूप परमात्मा, या श्रुतीला सुद्धा अनुमान करता येत नाही. मन वाणी बिनरूप असं आपलं स्वरूप आहे. मनानं कल्पना करता येत नाही, वाणीनं वर्णन करता येत नाही, आणि इंद्रियाचा तर विषयच नाही. म्हणून असा असलेला परमात्मा पावला निर्वाणी स्वस्वरूपेशी, असं आपल्या मूळ स्वरूपाची प्राप्ती झाली. ही त्याची समाधी बराच काळ टिकली. व्युत्थानावस्थेत यायला जणू त्याचे मन तयारच नव्हते. स्वामी लिहितात, भागलिया ढोरा निवांत मिळे थारा. आता एखादं ढोर थकलं आणि त्याला नाही का झाडाची सावली मिळाली, नुठेची माघारा तिथून या, मग ती तिथून उठूच वाटत नाही त्याला, त्या ढोराला. तेवी राजयाचे मन बहु श्रमले, तसं राजाचं मन खूप श्रम वाटला त्याला. झालं सुखी प्रवेशले न फिरे आता. आता समाधीतून ते मन परत माघारी येत नाही. अखेर चुडालेच्या प्रयत्नामुळे तो सावध झाला. हा सावध होण्याचा प्रकार स्वामींनी किती काटेकोरपणे वर्णिलेला आहे पहा. मग चुडालेने सूक्ष्म रूप धरुनी लीन अंतःकरणी प्रवेशली. बालाग्र सहस्त्र विभागुनी आहे, तितुके जीवन पाहे देखिले. बालाग्र म्हणजे केसाच्या टोका इतके. तितुके पाहुणी सुषुप्ती हालवी, तेने स्फूर्ती व्हावी राज्यासी. इतुके करुणी बाहेरी येऊनी, कुंभक होऊनी गातासे. ते परत येऊन कुंभक रूपात येऊन गायन करायला लागले. राग रंग क्रिया देवासी मोहक, ऐसा तो कुंभक गातासी. तोची अंतःकरणी अकस्मात शब्द, पडता सावध राजा होय. अहम स्फूर्ती होता मनादी प्रगटले, इंद्रिय चेले प्राणुचळे. अहम स्फूर्ती झाली, मी आहे. आणि आहे म्हटल्यानंतर मग मन इंद्रिय हे सगळेच आले, प्राण. इंद्रियांच्या वृत्ती गोलकाशी आल्या. इंद्रियाच्या ज्या वृत्त्या होत्या त्या गोलकात आल्या. गोलक म्हणजे हे इंद्रिय, कान, नाक, डोळा, त्वचा, जीभ. वाहूही लागल्या नाड्या मंद. मंद मंद वाड्या सुद्धा काय होऊ लागल्या, वाहू लागल्या. कारण या नाड्यामधून रक्ताभिसरण होत असतं, रक्त वाहत असतं. नखापासून शिखापर्यंत रक्त वाहत असतं. आणि रक्त व्हायला पाहिजे का गोठलं पाहिजे? रक्त गोठलं की मुंग्या आल्या. ते म्हणले मुंग्याचे यायला लागल्यात. रक्त गोठलं, ती रक्त व्हायला पाहिजे. जसं नालीतलं पाणी व्हायला पाहिजे ना, आणि तिथं थांबलं की काय होते, वास येतो. तसा ह्या शरीराचा सुद्धा वास येत असतो. प्रत्येक शरीराला वास आहे आणि तो घाण आहे. मग आता का येत नाही? कारण याला वास न सुटू देण्यासाठी याच्यातला काळजी घेतो याची. म्हणून आपण शरीर स्वच्छ करत असतो. नाहीतर शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे. पतन शरीराच्या मुळे शरीरे काळे व्यापिले. म्हणून हे शरीर विटाळाचं आळ आहे. परी नुगडती पक्षही नेत्राचे, सर्वही देहाचे काष्ट झाले. सगळं शरीर लाकडासारखं झालं, त्या वाळलेल्या लाकडासारखं. बहु नेटे राये डोळे उघडिले, सन्मुख देखिले गुरुराया. बराच प्रयत्न केल्यानंतर राजाचे डोळे उघडले आणि समोर श्रीगुरूचे दर्शन झाले. कोणते? कुंभक. कधी कधी स्वामी कडव्यांच्या शेवटच्या चरणांनी अनेक वार पुनरावृत्ती करून त्यातील आशय ठसविण्याचा प्रयत्न करतात. राजाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कुंभकाने त्याला अनेक प्रदेशातून हिंडवून आणले, पण राजाच्या उदास वृत्तीत फरक पडला नाही. हे सांगताना त्यांनी येरू म्हणे भाव दुजा नाही या चरणाची अनेक वार पुनरावृत्ती केली आहे.
तसेच राजाच्या आवडीनिवडी नष्ट झाल्या होत्या. कुंभक जसे सांगेल तसे करायला त्यांची तयारी होती. हे सांगताना स्वामींनी म्हणे बहु बर्वे शिखी ध्वज या चरणाची अनेक वेळा पुनरावृत्ती केलेली आहे. या ग्रंथाच्या आधाराने या कथेत स्वामींनी 1-2 कथाही सांगितलेल्या आहेत. राजाला मागे अहंकार जिंकण्याची संधी आली असताही त्याने ती डावलली व त्यामुळे तो त्या अहंकाराचा गुलाम बनला आहे. हे सांगण्यासाठी कुंभक वेशधारी चुडालेने त्याला एक हत्तीची गोष्ट सांगितली आहे. त्या हत्तीनेही एकदा माहुताला पायदळी तुडविण्याची संधी गमावली. त्यामुळे त्या माहुताच्या जाळ्यात तो पुन्हा सापडला व त्याच्या हुकुमाचा अंकित बनवून फिरू लागला. अशी ती गोष्ट आहे. दुसरी गोष्टही त्याच संदर्भात सांगितली गेली आहे. पूर्वी चुडालेसारखा गुरु मिळाला असूनही राजाने तिचा अवहेर केला आणि वनामध्ये गुरुप्राप्तीसाठी शुष्क तपश्चर्या करत राहिला. हा त्याचा वेडगळपणा पटवून देण्यासाठी कुंभकाने त्याला एका ब्राह्मणाची गोष्ट सांगितली. चिंतामणी प्राप्त व्हावा म्हणून हा ब्राह्मण तपश्चर्या करू लागला. प्रारंभीच्या काळातच चिंतामणी त्याचा हाती आला, पण चिंतामणी इतक्या सहजासहजी हाती येणे शक्य नाही असे वाटून त्याने तो दूर लोटला आणि तसाच शुष्क तपश्चर्या करत राहिला. शेवटी बिचाऱ्याला एका काच खड्यावर समाधान मानावे लागले. या कथा मूळ योग वासिष्ठातच असल्याने त्यांचे श्रेय स्वामींना देता येत नाही, पण त्यांच्या योगे ग्रंथाच्या रंजकतेत भर पडली आहे हे खरे. ग्रंथामध्ये अनेक भावनात्मक प्रसंग आहेत. स्वामींनी ते सर्व सारख्याच कौशल्याने रेखाटले आहे. राजाच्या अज्ञानाबद्दल चुडालेला वाटणारी खंत त्याला ज्ञान व्हावे म्हणून तिची चाललेली धडपड, राजाला तिच्या ज्ञानाविषयी वाटणारा संशय. आता कशी गंमत आहे की राजाला चुडालेच्या ज्ञानाविषयी संशय आहे आणि चुडाला राणीला धडपड आहे, प्रयत्न आहे की राजाला आत्मज्ञान लवकरात लवकर व्हावं, कारण आयुष्याचा भरोसा नाही. कुंभकासारखा गुरु भेटल्यामुळे राजाला झालेला आनंद, समाधी अवस्थेत त्याची तटस्थता पाहून त्याने देहत्याग तर केला नसेल अशा शंकेने चुडालेची झालेली तगमग, ज्ञानोत्तर दशेतील राजाची संपूर्ण उदासीन वृत्ती, असे कितीतरी प्रसंग स्वामींनी सारख्याच परिणामकारकतेने रंगवलेले आहेत. असे छोटे छोटे भाव ग्रंथात रंगविलेले असले तरी सर्व ग्रंथभर प्रभाव आहे तो शांत रसाचा. त्यामुळे या छोट्या छोट्या भाव वर्णनात स्वामींनी योग्य तो संयम पाळलेला दिसतो. ओघवती प्रसन्न भाषा, धावते कथानक, कृत्रिमतेचा अभाव, त्यातच एकजीव झालेला तत्वज्ञानाचा प्रवाह, या वैशिष्ट्यामुळे या आख्यानाला आकर्षक आणि उदात्त बैठक प्राप्त झाली आहे. तत्वचर्चेमुळे कथानक कुठेही रुक्ष किंवा कंटाळवाणे झाले नाही. ही कथेचा प्रवाह कुठेही खंडित झाल्याचे जाणवत नाही, कारण येथील तत्वचर्चा केवळ विवेचनात्मक नसून शिखीध्वजाच्या ज्ञानमार्गातील प्रवासाच्या टप्प्यांच्या रूपाने ती अवतरित झालेली आहे. प्रत्येक टप्प्याला त्याच्या क्रिया प्रतिक्रियांचे वर्णन आहे. त्यामुळे येथील तत्वचर्चा कथानकापासून अलग न राहता कथानकाचाच एक भाग बनलेली आहे. वेगवेगळे जरी विषय इथं मांडलेले आहेत तरी प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासात तरी तत्वचर्चा कथानकाशी इतकी एकजीव झाल्याचे दुसरे उदाहरण आढळत नाही. हेकट स्वभावाचा शिखीध्वज राजा आणि त्याची सात्विक परंतु दृढ निश्चयी पतिव्रता पत्नी चुडाला यांची व्यक्तिचित्रे ठसठशीत झाली आहेत. कथेचे वातावरण पुराण कथाप्रमाणे रम्याद्भुत आहे. तिच्यात अनेक चमत्कार आहेत, पण त्यामुळे रसहानी होत नाही, कारण कथेचा केंद्रबिंदू हे चमत्कार नसून राजाला होणारी बोधप्राप्ती हा आहे. त्यामुळे तिच्यातील रम्याद्भुत गोष्टी साधनभूत ठरून किरकोळ वाटतात. या आख्यानातून स्वामींनी जो विचार सांगितलेला आहे तो महत्त्वाचा आहे. प्रभू रामचंद्र आणि राजा शिखीध्वज दोघेही आध्यात्मिक श्रेयाच्या इच्छेने प्रपंचाच्या उपाधीपासून दूर जाऊ पाहत होते, कारण प्रभूंना सुद्धा समाधी लागली आणि राजाला सुद्धा समाधी लागली. परंतु त्यांच्या ज्ञानातील एकांगीपणा त्यांच्या लक्षात आणून देऊन त्यांची चूक दुरुस्त केली आहे.
खरे ज्ञान हे समाधी व उत्थान या दोहोच्या पलीकडचे आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही. म्हणजे उत्थान आणि समाधी हे दोन्ही आपल्या स्वरूपात नाही. ते सर्वदा अभंग असते, हीच अखंड समाधी होय. खरे ज्ञान हे समाधी व उत्थान या दोहीच्या पलीकडचे असते. तेथे उत्थानही नसते आणि समाधीही नसते. ते सर्वदा अभंग असते, हीच अखंड समाधी होय. ती वनातील एकांतातल्या प्रमाणे प्रपंचातील व्यवहारातही अभंग असते. इतकेच काय, घनघोर युद्ध प्रसंग चालू असतानाही ती भंग पावत नाही. हेच स्वामींना या निमित्ताने सांगावायचे आहे. हेच स्वामींना सांगायचं आहे. म्हणून अर्जुना देऊनी समाधी सवेची घातला महायुद्धी. भगवंतानं अर्जुनाला आधीच समाधी दिली आणि मग युद्धात प्रवृत्त केलेला आहे. तसं सद्गुरू आपल्याला आधीच समाधी देतात आणि मग संसारामध्ये प्रवृत्त करतात. कोणती समाधी? ही चालती बोलती ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा मागिलिया जन्मा मुक्त झालो. म्हणजे इथून पुढे येणारे जे जन्म आहेत, आता त्या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण मुक्त झालेलो आहोत. आणि जसं स्वप्नाबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये काही टाकावं वाटत नाही आणि त्याच्यातून काही घ्यावं वाटत नाही, तसं आरशातलं प्रतिबिंब पाहिल्यानंतर आपल्याला ते घ्यावं वाटतं का टाकावं वाटतं? घ्यावंही वाटत नाही, टाकावंही वाटत नाही. म्हणजे आपलं मन कसं राहतं? स्थिर. ही समाधी आहे. तसं या संसाराच्या मिथ्यात्व निश्चय झाल्यानंतर या संसारातून काही टाकायचं नाही आणि काही सांडी मांडी परते टाकी. वासुदेव नाम घोकी मोक्ष येईल सुखी, नाम स्मरता आदर. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.